नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञानचा दुसरा लेसन पाहणार आहोत. हेल्थ अँड डिसीजेस म्हणजे आरोग्य आणि रोग असे दुसरा लेसन आहे. पेज नंबर बघितलं तुम्ही, पेज नंबर 6 वरती हा लेसन आहे. तर हेल्थ म्हणजे काय आणि डिसीजेस म्हणजे काय आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगती क्लासेसच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्वांना माझा नमस्कार. आरोग्य आणि रोग पाहत असताना आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोग कशाला म्हणायचं, कशामुळे होतात, असे बरेचसे घटक आपल्याला या लेसनमध्ये पाहता येतील, की नाही. तर हेल्थ जे आहे ना, एखादा माणूस जेव्हा आपण असं म्हणतो की एखादा माणूस तंदुरुस्त आहे, एखाद्या माणसाला दीर्घकाळ आजार झालेला नाही म्हणजे तो निरोगी आहे असा त्याचा अर्थ होत नसतो. तर एखादा माणूस फक्त दिसायला चांगला आहे किंवा दिसायला धडधाकट आहे किंवा त्याला रोग झाला नाही असं नाही. सायन्सच्या दृष्टीनं म्हणजे आपल्या शास्त्राच्या दृष्टीनं, विज्ञानाच्या दृष्टीनं आरोग्य म्हटल्यानंतर, हेल्थ म्हटल्यानंतर तिन्ही गोष्टी, तिन्ही प्रकारचे आरोग्य यामध्ये या ठिकाणी विचारात घेतली जातात. तिन्ही प्रकारचे आरोग्य याचा जो अर्थ आहे तो असा आहे. तिन्ही प्रकारचे आरोग्य म्हणजे कोणकोणते तिन्ही प्रकारचे आरोग्य असतात. एक असतं मानसिक आरोग्य आणि दुसरं असतं सामाजिक आरोग्य. म्हणजे मला कोणताही रोग झाला नाही पण मी चार चौकात नीट राहत नाही, नीट वागत नाही, काही बडबड करतो, मग माझं स्वास्थ्य ठीक आहे एक म्हणायचं का? तर नाही. तर हेल्थ या गोष्टीचा विचार करत असताना किंवा आरोग्य या गोष्टीचा विचार करत असताना नुसता रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नसतं. म्हणजे मला कोणताही रोग झाला नाही म्हणजे मी आरोग्यदृष्ट्या फार सुदृढ आहे असं त्याचा अर्थ अजिबात होत नसतो. सुदृढपणाचा दावा करण्यासाठी किंवा सुदृढतेचा दावा करण्यासाठी आपणाला तिन्ही प्रकारची स्वास्थ्य, आरोग्य विचारात घ्यावी लागतात. त्यातलं एक आरोग्य असतं मानसिक आरोग्य, म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ असावं लागतो. दुसरं आरोग्य असतं सामाजिक आरोग्य, म्हणजे सामाजिकदृष्ट्यासुद्धा समाजाकडे पाहण्याची, समाजात राहण्याची, समाजाच्या ताई आपली भावना, आपला विचार हा सुदृढ असावा लागतो. आणि मग शारीरिकदृष्ट्या, अशा तिन्ही दृष्टीनं मनुष्य जेव्हा तंदुरुस्त असतो, धष्टपुष्ट असतो, मानसिकदृष्ट्या खंबीर असतो, सामाजिकदृष्ट्या पूर्ण सुदृढ असतो आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा तो धडधाकट असतो, तेव्हा त्याला आरोग्य असं म्हणतात. आणि रोग म्हणजे काय असतं माहिती आहे? रोग म्हणजे आपल्या ज्या शरीरक्रिया आहेत किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा जैविक कार्यामध्ये अडथळा ज्यामुळे येतो किंवा अडथळा आणणारी एखादी जी स्थिती निर्माण होते आपल्यामध्ये, त्या स्थितीला रोग असं म्हणतात. अशा दोन टर्म्स आहेत या लेसनमध्ये, हेल्थ अँड डिसीजेस, म्हणजे आरोग्य आणि रोग. तर आपल्याला आरोग्य आणि रोग हा लेसन पाहण्याच्या अगोदर, नेहमीच लेसन शिकण्याच्या अगोदर तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हणून एक प्रश्न विचारला जातो. कॅन यू रिकॉल पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर या पुस्तकामध्ये कोणकोणते घटक आपणाला अभ्यासायचे आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये आपणाला एकूण 8 घटक अभ्यासायचे. 2 विभागात हा लेसन आपण म्हणजे अभ्यासणार आहोत. त्यातला एक विभाग आहे हेल्थ म्हणजे काय, दुसरा विभाग आहे टाईप ऑफ डिसीजेस, तिसरा अभ्यास घटक आहे इन्फिशियस डिसीजेस, चौथा अभ्यास घटक आहे सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज, म्हणजे प्रेझेंट डेला आज रोजी काही महत्त्वाचे असे डिसीज आपल्याला पाहिजे. नंतर इनफिशियस
इन्फिसियस थ्रू ॲनिमल, नंतर जनरिक मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल अँड डिसिजेस, असे वेगवेगळे 7 मुद्दे आपणाला पाहिजे. 7 मुद्दे म्हणजे 7 अभ्यास घटक आहेत. या धड्याचं विभाजन या 7 अभ्यास घटकामध्ये झालेलं आहे. असे वेगवेगळे 7 आपणाला हे घटक अभ्यासायचे आहेत. हे घटक अभ्यासायच्या अगोदर आपणाला कॅन यू रिकॉल दिलेला आहे तो पाहून घेऊया. त्यामध्ये नेहमीच प्रश्न विचारलेले असतात बघा. आता हे जे प्रश्न आहेत ते विचारलेले 3 प्रश्न विचारलेले आहेत कॅन यू रिकॉल. ते विद्यार्थ्यांना यावेत, विद्यार्थ्यांना त्याचं पूर्वज्ञान असावं. पूर्वज्ञान असल्याशिवाय लेसन कळायला मदत होत नाही. पूर्वज्ञान असेल तर लेसन उलगडत जातो, समजत जातो, मग अभ्यासाला सोपं जातं. म्हणून कॅन यू रिकॉल याला मराठीत म्हणतात थोडे आठवून पहा. थोडे आठवा म्हणजे पाठीमागं झालेलं आहे, तुम्ही थोडंसं ट्रेस दिला, आठवलं तर ते तुम्हाला आठवेल. पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा. हॅव यू इवन टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस, म्हणजे आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का, अशाचा तो प्रश्न आहे. अर्थातच सर्वांचं उत्तर, एकसुद्धा वर्गात असा विद्यार्थी नसेल ज्याचं उत्तर नो आहे की नाही. म्हणजे अगदी आपण शाळेत जायला सुरुवात केल्यापासून, लहान वयापासून आजपर्यंत कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी, म्हणजे आजारपणासाठी कधी ना कधी एखाद दिवस सुट्टी घेतलेलीच असते ना. वेन देअर वॉज फिलिंग ऑफ इलनेस वी हॅव टेकन लीव फ्रॉम स्कूल, म्हणजे स्कूलपासून सुट्टी तुम्ही घेतली असेल कदाचित, आहे की नाही. बेड रेस्ट जेव्हा घेतली असेल किंवा बेड रेस्ट घ्यायला सांगतात डॉक्टर, तो मुलगा चित्रामध्ये बघितलं 1.2.1 चेकिंग फीवर, म्हणजे फीवर चेकिंग त्याचं करताना बेडवरती तो झोपलेला आजारी असलेला मुलगा आहे. असं कधी ना कधी आपल्या आयुष्यातसुद्धा असे दिवस येत असतात. ताप येतो, थंडी वाजते, एखाद्या रोगाची बाधा होते, आहे की नाही. सर्दी, ताप, खोकला या साऱ्या गोष्टी होतच असतात आणि त्यामुळं असा आपल्या आयुष्यात एखादा दिवस नक्की येतो. तर त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे यस. व्हेन देअर वॉज फिलिंग ऑफ इलनेस वी हॅव टेकन लीव फ्रॉम स्कूल, म्हणजे आपणाला जेव्हा बरं वाटत नाही आहे, खूप जास्त बरं वाटत नसतं, अशा वेळी शाळेतून आपण नेहमीच सुट्टी घेतो, एखाद दिवस शाळेला दांडी मारतो. आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे पहा. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक, म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय होतं, असा हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्ही आजारी पडता एवढं माहीत असेल, पण त्याचं डिस्क्रिप्शन, म्हणजे तुम्ही ते कधी एक्सप्रेस केलं नसेल ना, नक्की काय होतं आहे, शब्दात कधी मांडलं नसेल. आज तुम्हाला शब्दात मांडण्याची संधी दिलेली आहे. पहा, आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं रे बघा. व्हेन वी बिकम सिक देअर इज अ डिस्टर्बन्सेस इन नॉर्मल हेल्थ, म्हणजे काय होतं माहिती आहे का, नॉर्मल हेल्थ जी असते, आजारी पडणे म्हणजे नक्की काय असतं माहिती आहे का, आपलं स्वास्थ्य बिघडणं. म्हणजे काहीतरी दुखू खुपू लागणं, आधी ताप येत असतो, मग डोकं जड होतं, गरगरायला लागतं, सर्दी, खोकला, ताप हे तर आपल्या 5वीला पुजलेले असतात, आहे की नाही. कधी पोट बिघडतं, लहान मोठे आजार म्हणजे आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. हेच आपण इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर काय रे. व्हेन वी बिकम सिक देअर इज डिस्टर्बन्सेस इन नॉर्मल हेल्थ, देअर इज सम पेन इन द बॉडी, वन मे गेट फीवर, देअर इज headache or cough or cold sometimes, the digestion is improper, rustling into loose motion, है की नाही. असे अनेक रोग असतात. इन धिस वे वी मे गेट अनकम्फर्टेबल फिलिंग, म्हणजे अशा पद्धतीनं आपण अनकम्फर्ट जेव्हा फील करतो तेव्हा आजारी पडलो असं म्हणतो, आहे की नाही. सांगता आलं पाहिजे आपल्याला. नंतर समटाइम्स वी फील गुड इवन
without taking any medicines, and sometimes we need consult doctor and take regular medicine in sickness. Why it is so? म्हणजे प्रश्न असा आहे की आजारी आपण जेव्हा पडतो, कधी कधी औषध उपचार न घेता ये घरगुती औषधानंच आपण बरं होतं बघा, बरं वाटायला लागतं आपणाला. पण कधी कधी डॉक्टराकडे जाऊन औषध उपचार घ्यावा लागतो. असं का होतं रे? म्हणजे कधी कधी असंच बरं होतं आणि कधी कधी नाही बरं होत. का होतं असं? कारण काही आजार किंवा काही दुखणी असे असतात, काही आजार असे असतात, घरगुती उपायानं ते बरे होत असतात. त्यामुळे जरी रोगाचा आपल्याला संसर्ग झाला आपल्या शरीरामध्ये, तरी त्यामुळं होणारा त्रास जो असतो थोड्या कालावधीसाठी असतो. म्हणजे घरगुती उपचारानं बरे होतात असे रोग. काही रोग असे असतात, पण काही वेळेला अशा उपचाराने बरे वाटत नाही. मग काय करावं लागतं रे आपणाला? आपण मग डॉक्टराकडे जातो. अशा वेळेला डॉक्टरांनी केलेल्या उपचाराची गरज भासत असते. असे 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न झाल्यानंतर खाली हेल्थ म्हणजे काय दिलेलं आहे पहा. बघताय तुम्ही, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसिजेस. म्हणजे काय माहीत आहे? म्हणजे रोगाचा नुसता अभाव असणे म्हणजे आरोग्य ठीक आहे असं नसतं. आरोग्य म्हणजे काय असतं? आरोग्य म्हणजे कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस. म्हणजे मानसिक आणि सामाजिकरित्या आणि शारीरिकरित्या पूर्णता, वेलबिईंगनेसमध्ये सुदृढता, पूर्ण सुदृढ असण्याची स्थिती असणारी व्यक्ती म्हणजे हेल्दी व्यक्ती असते, किंवा म्हणजेच हेल्थ असते. इट इज नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे फक्त रोगांचा अभाव म्हणजे हेल्थ नव्हे, आरोग्य नव्हे. रोगाचा नुसता अभाव असणे याला काही आरोग्य म्हटलं जात नाही. मग कशाला आरोग्य म्हटलं जातं? शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची जी स्थिती असते, त्या स्थितीला काय म्हटलं जातं? हेल्थ किंवा आरोग्य असं म्हटलं जातं. लक्षात राहील सर्वांच्या. बघा ती डेफिनेशन दिलेली आहे. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस. मी अगोदरच तुम्हाला सांगितले, माणूस हा फक्त शारीरिकदृष्ट्या सुदृढ असून चालत नाही, तर तो मेंटली वेलबिईंगनेस असला पाहिजे, सुदृढ असला पाहिजे, आणि फिजिकली असला पाहिजे, आणि सोशियली असला पाहिजे. इट इज नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. हेल्थ म्हणजे काय फक्त रोगांचा अभाव नसतो. ओके. आता व्हॉट इज अ डिसीज? रोग म्हणजे काय बघा. हेल्थची व्याख्या लक्षात आल्या सर्वांच्या, ती लिहायची आणि पाठ करून ठेवायची. नंतर रोग म्हणजे काय बघा. पाठ करायची सुद्धा गरज नाही ना, म्हणजे तुम्ही जर समजून घेतली तर दीर्घकाळ लक्षात राहणार, आयुष्यभर लक्षात राहणार ते. आणि अशी धडे जे आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत, ते आरोग्याशी संबंधित असणारे सर्व लेसन आपण आयुष्यभरासाठी अभ्यासले पाहिजेत, कारण ते आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. आणि वारंवार आपलं आरोग्य बिघडतं तेव्हा ते आपल्याला मदत करत असतात आपलं आरोग्य सुधारवण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी. नंतर व्हॉट इज डिसीज बघा. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल progress of body is called as a disease. Each disease has its own specific symptoms. म्हणजे काय असतं माहिती आहे का? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असं आहे, शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. प्रत्येक रोगाची ना काही वैशिष्ट्य असतात, विशिष्ट लक्षणं असतात. वैशिष्ट्य नाही म्हणायचं, लक्षणं म्हणायचं. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल प्रोसेस म्हणजे शारीरिक किंवा शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिसीजेस. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. म्हणजे प्रत्येक रोगाची काही विशिष्ट लक्षणं असतात. आता रोगाचा टाईप्स ऑफ डिसीज, रोगाचे प्रकार आपण पाहिजे. टाईप्स ऑफ डिसीजेस म्हणजे काय रे? रोगाचे प्रकार.
बघा, यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसिजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, पाहिलं की नाही, डाऊन्स सिंड्रोम, डाऊन्स संश्लेषण म्हणतात त्याला, हर्ट डिसिजेस, ETG. रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल दिस डिसिजेस आर डिफरंट. म्हणजे प्रत्येक रोगाची सिम्टम्स आणि कारणं आणि सिम्टम्स म्हणजे लक्षणं ही वेगवेगळी असतात. अनेक रोगाची लक्षणं एकच कशी असतील की नाही, वेगवेगळे रोग वेगवेगळी लक्षणं. कारणांचं सुद्धा तसंच आहे. रिझन अँड सिम्टम्स म्हणजे कारणं आणि लक्षणं. प्रत्येक रोगाची कारणं आणि लक्षणं वेगवेगळे असतात. रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल दिस डिसिजेस आर डिफरंट. टू ब्रिंग कंडिशन in scientific study of diseases are classified as follows. म्हणजे विविध रोगाचे वर्गीकरण, रोगाची लक्षणं, वेगवेगळी कारणं यांचा संबंध अभ्यासण्यासाठी, टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसिजेस, म्हणजे समन्वय साधायचं आहे आपल्याला शास्त्रीय अभ्यासासाठी, डिसिजनच्या शास्त्रीय अभ्यासासाठी, रोगांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. खाली वर्गीकरण दिलेलं आहे बघा. हा पॅरेग्राफ समजला. टाईप्स ऑफ डिसिजेस. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसिजेस. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत अनेक रोगांची नावं ऐकलेली आहेत. त्यामध्ये मधुमेह आहे, सर्दी आहे, दमा आहे, डाऊन संलक्षण आहे, हृदयविकार आहे. अशा विविध रोगांची नावे तुम्ही ऐकलेले आहेतच किंवा तुमच्या कानावर आली असतीलच. या सर्व रोगांची कारणं आणि लक्षणं ही वेगवेगळी असतात. विविध रोगांचं वर्गीकरण आपणाला त्याच्या स्टडीसाठी किंवा या रोगांचा नीटनेटका शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी करायचे आहेत. इथं टाईप्स ऑफ डिसिजेस दिलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे कालावधी. कालावधीनुसार काही रोग होत असतात. आणि अकॉर्डिंग टू रिझन, कारणांनुसार. म्हणजे कालावधीनुसार म्हणजे दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. दीर्घकालीन रोग, तीव्र रोग म्हणजे कमी कालावधीत होतात आणि कमी कालावधीमध्ये वाढतात. दीर्घकालीन म्हणजे त्यांची लक्षणं दीर्घकाळ लक्षात येत नाहीत. काहींची लक्षणं लगेच लक्षात येतात, त्यांना तीव्र रोग म्हणायचं. आणि दीर्घकालीन रोग कशाला म्हणायचं? ज्यांची लक्षणं सहज आपल्या लक्षात येतात, समजलं, त्यांना म्हणायचं दीर्घकालीन. अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. ओके. इकडे रिझनमध्ये बघा, रिझनचा जो चार्ट आहे तो लक्ष देऊन बघायचा. अकॉर्डिंग टू रिझनमध्ये आपल्याला हेरिडिटरी डिसिजेस, फॉर एक्झाम्पल डाऊन्स सिंड्रोम, म्हणजे हे जे डाऊन्स संलक्षण असं आहे. नंतर नॉन इन्फेशियस डिसीज. नॉन इन्फेशियस म्हणजे असंसर्गजन्य, इन्फेशियस म्हणजे संसर्गजन्य. जसं की डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट डिसीज, याला नॉन इन्फेशियस असं म्हणतात. असे 2 प्रकारचे आपल्याला पाहायचे आहेत. हेरिडिटी, ॲक्वायर्ड डिसिजेस म्हणजे उपजत रोग म्हणतात. उपजत अनुवंशिक रोग एक असतात. डाऊन संश्लेषण हा अनुवंशिक रोग आहे. आणि ॲक्वायर्ड डिसीज जो आहे, उपजित म्हणजे काय माहिती आहे? उपजत म्हणजे ॲक्वायर्ड डिसिजेस जे असतात ते वेगवेगळ्या कारणाने होतात. इन्फेशियस कारणं असू शकतात, नॉन इन्फेशियस असू शकतात. ओके. पुढे बघा आता. कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसिजेस स्प्रेड? हेपेटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, TB, डेंगू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू, हे जे रोग आहेत, वेगवेगळे रोग दिलेले आहेत बघा. कावीळ दिला आहे, मलेरिया दिला आहे, खरूज, क्षय, डेंगू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू, किती रोग दिले ते की नाही कंसामध्ये. हेपेटायटिस म्हणजे कावीळ, मलेरिया म्हणजे मलेरियाच म्हणतात, स्क्रॅबीज म्हणजे खजूर नाही खायचा, खरूज. नंतर TB म्हणजे क्षय. नंतर डेंगू दिला, डेंगूला डेंगूच म्हणतात. नंतर डिसेंट्री म्हणजे अतिसार, हगवणी म्हणतात त्याला. नायटा, नंतर रिंगवर्म म्हणजे नायटा, आणि शेवटचा आहे स्वाईन फ्लू. अशा पद्धतीने वेगवेगळ्या रोगांची नावं दिलेली आहेत. आणि तुम्हाला विचारलेलं आहे हे रोग जे आहेत ते कसे पसरतात, हे की नाही, तुम्हाला पसरतात कसे ते सांगायचं आहे.
म्हणजे समाजामध्ये ते कसे पसरले जातात किंवा त्याची लागण जी आहे ती लागण कशी होते सांगता येईल का? कुणाला सांगा बघू, सांगा बघू. हां, कावीळ जो आहे ना, एक चार्टच तयार करायचा असा. पहिला कावीळ दिला आहे की नाही. कावीळ हा दूषित पाण्यामधून पसरला जातो. काही प्रकारचे कावीळ जे असतात, उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी असतो, तो दूषित रक्तावाटेद्वारे सुद्धा, म्हणजे दूषित रक्त, कावीळचे जंतू असणारं रक्त जर आपल्या शरीरामध्ये वगैरे आलं तरी त्या रक्तातून हा दूषित हेपॅटायटिस हा येऊ शकतो. म्हणजे वापरलेली सुई वापरली वगैरे आपल्याला इंजेक्शनला असं. नंतर दुसरा आहे मलेरिया, तो डासांच्या दंशामुळे होतो. खरूज जो रोग आहे, खरजेचा किडा असतो, स्कॅबिस माईट असं म्हणतात त्याला. म्हणजे या खरुजेचा किडा जो असतो ना, तो किडा आपल्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्याच्या संपर्कात आपण गेल्यानंतर अशा पद्धतीनं हे खरूज आपणाला होत असते. नंतर क्षयरोग आहे बघा, त्याला TB असं म्हणतात. कॉन्टॅमिनेटेड एअर ड्यू टू बॅक्टेरिया अँड ट्युबरक्युलोसिस. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, क्षयरोग जो असतो ना, तो क्षयाचे विशिष्ट जीवाणू असतात आणि ते दूषित झालेलं पाणी, हवा असते दूषित झालेली. म्हणजे एखादा TB पेशंट असतो, तो खोकला, इकडे उदाहरण एक दिलेलं आहे बघा, इन्फेशियस थ्रू स्पुटम, म्हणजे ड्रॉपलेट्स जे असतात आपल्या तोंडातून बाहेर पडणारे, ते अशा दूषित हवेमध्ये आपल्या शरीरात गेले तर मग क्षय होतो. TB भयानक रोग असतो. तपासायला, डायग्नोज करायला सोपा असतो, डायग्नोजिंग सोपं असतं, निदान लगेच होतं. पण जर आपण इग्नोर केला, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तो फॅटल, मृत्यूदायक असतो. नंतरचा रोग जो आहे तो कोणता रोग आहे नंतरचा सांगा बघू? डेंगू. आता हा जो डेंगू आहे ना, तो डेंगू कशामुळे होतो, तो सुद्धा कशामुळे होतो सांगा बघू? माहीत असलं पाहिजे. बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो, म्हणजे डासाच्या दंशामुळेच होतो. पण विशिष्ट जातीच्या डासाची मादी चावल्यानंतर हा डेंगू होतो. ओके. नंतर रिंगवर्म, कॉन्टॅक्ट इन्फेक्शन्स ड्यू टू फंगस, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अतिस डेन नाही, डिसेंट्री राहिला बघा. डिसेंट्री म्हणजे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि पाणी आपण खाल्लं तर हगवण, अतिसार होतो. नंतर आहे रिंगवर्म, म्हणजे कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगसचं जर इन्फेक्शन झालं तर आपणाला रिंगवर्म वगैरे होतात. स्वाईन फ्लू कशामुळे होतो? कॉन्टॅमिनेटेड एअर विथ व्हायरस और स्वाईन फ्लू जंतू असतात, ते आपल्या दूषित हवेतून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. असे हे रोग दिलेले आहे तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये. हेपॅटायटिस दिला आहे, मलेरिया दिला आहे, स्कॅबिस दिला आहे, TB दिला आहे, डेंग्यू दिला आहे, डिसेंट्री दिला आहे, रिंगवर्म दिला आहे आणि स्वाईन फ्लू दिला आहे. हे वेगवेगळ्या कारणाने होणारे वेगवेगळे रोग आहेत. समजतंय का? नक्की समजतंय का? पुढे, हू डू वी मीन बाय पॅथोजन. म्हणजे हू नाही, व्हॉट आहे बघा. व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन. तुम्हाला विचारलेला पॅथोजनचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? पॅथोजन म्हणजे काय? काय सांगाल रे पॅथोजन म्हणजे काय? तुम्हाला सांगता येते का? बघा, पॅथोजनचा अर्थ विचारलेला आहे. कधी ऐकलंय का पॅथोजन? द मायक्रोब्स दॅट कॉजेस इन्फेक्शन ऑन सम पर्टिक्युलर डिसीज आर कॉल्ड पॅथोजन. याला काय म्हणतात माहिती आहे का? पॅथोजन म्हणजे नक्की काय असतं माहिती आहे? कधी ऐकलंय का रे तुम्ही? ऐकलं असलं तर सांगा मला. कुणी ऐकलंय का? नाही ऐकलेलं आहे की नाही? तर पॅथोजन जो असतो ना, ज्या सूक्ष्मजीवांमुळे रोगाचा प्रसार होतो त्या सूक्ष्मजीवांना पॅथोजन म्हणजे काय? पॅथोजन म्हणजे रोगजंतू म्हणतात त्याला. काय म्हणायचं? रोगजंतू. रोगजंतू म्हणजे काय असं विचारलेलं आहे. तर आपल्याला पॅथोजनचा अर्थ कळाला तर मग सांगता येतं. रोगजंतू म्हणजे ज्या रोगांचा प्रसार होतो त्याला म्हणायचं रोगजंतू. काय म्हणायचं त्याला?
रोगजंतू, रोगाचा प्रसार करणारा जंतू. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? मग तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे, संसर्गजन्य रोग म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल? आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आहे की नाही? बाय बीइंग द कॉन्टॅक्ट ऑफ पेशंट, द पॅथोजन फ्रॉम हिज और हर बॉडी enters another normal person through air, water or other means. These pathogen create illness in the normal person causing infectious diseases. म्हणजे इन्फेक्शियस डिसीज काय असतात माहिती आहे? रोग्यांच्या, म्हणजे रोगी जे असतात रोग्यांच्या सतत सहवासात जर आपण गेलो, म्हणजे एखादा रोगी झाला आहे, समजा TB रोग झालेला रोगी आहे आणि सतत आपण त्यांच्या संपर्कात गेलो, त्यांच्या शरीरातले रोगजंतू आहेत ना, हवेद्वारे, थुंकीद्वारे, शिंकरण्याद्वारे, खोकल्याद्वारे काय होतात, आपल्या निरोगी माणसाच्या शरीरात शिरत असतात. अशा वेळी ज्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या रोगांना संसर्गजन्य, म्हणजे केवळ संपर्कामुळे होणारा हा रोग असतो, कॉन्टॅक्टमुळे होणारा रोग असतो. कशामुळे होत असतो हा? कॉन्टॅक्टमुळे. ओके, पिक्चर एक दिलेला आहे बघा, 2.2. इन्फेक्शियस थ्रू स्पुटम. In this area, small droplets are vaporized into fine mist. बघा वरचा जो आकृतीतला एरिया दिलेला आहे, फाईन मिस्ट म्हणजे काय रे? अतिशय धुरासारखा तो, अतिशय बारीक बारीक असे कण आहेत. आणि मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स ऑफ फ्यू आवर्स. आणि खालचा जो भाग आहे ते ड्रॉपलेट जरा मोठे मोठे आहेत, काही आवर्स याच्यामध्ये वातावरणामध्ये ते टिकून राहू शकतात. आणि खाली दिलेले लार्ज ड्रॉपलेट्स, म्हणजे जे लार्ज ड्रॉपलेट्स असतात ते जमिनीच्या दिशेने येतात, सेटल ऑन द ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंड. काही सेकंड सेटल होत असतात आणि मग ते विरून जातात. कोरोनाचं सुद्धा असंच आहे बघा. आपला आत्ता जो कोरोनाची जी साथ आलेली आहे तो सुद्धा इन्फेक्शियसच आहे. एखाद्या रोग्याच्या संपर्कात गेल्यानंतर त्याच्या ड्रॉपलेट्समधून, म्हणजे खोकण्यातून वगैरे तो आपल्याला होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा रोग आहे. अशाच पद्धतीचे ड्रॉपलेट्स टाळण्यासाठी आपण मास्क वगैरे वापरतो, आहे की नाही? तर असा हा जो इन्फेक्शियस रोग आहे कॉन्टॅक्टमुळे होणारा, त्याला इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. तर आता आपण संसर्गजन्य रोग पाहणार आहोत. खाली काही पेज नंबर 7वरती चला. त्यामध्ये इन्फेक्शियस डिसीज असं म्हटले बघा. 2 प्रकारचे रोग आपल्याला पाहिजेत, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज. डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टिमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर, इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे काय? दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न आणि वाहक, त्याला कीटक व प्राणी असं म्हणतात. इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला वेक्टॉर. वेक्टॉर म्हणजे वाहक. हे जे वाहक असतात, कीटक वाहून नेतात, प्राणी वाहून नेतात, याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा वाहक, कीटक आणि प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग असतात. डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टिमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर, दॅट इज इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल आर कॉल्ड द इन्फेक्शियस डिसीज. इकडे काही डिसीज दिलेले आहेत बघा. क्षय दिला आहे, म्हणजे ट्युबरक्युलोसिस दिलेला आहे, हेपॅटायटिस दिलेला आहे, नंतर डिसेंट्री दिलेला आहे, कॉलरा दिलेला आहे, टायफॉईड दिलेला आहे, की नाही? तर यातला एक एक रोग आपण आता पाहणार आहोत. हा रोग चार्ट एक दिला आहे बघा. त्यामध्ये किती कॉलम दिलेले आहेत? 5 कॉलम दिलेले आहेत. पहिल्यामध्ये रोगाचं नाव आहे, दुसऱ्यामध्ये पॅथोजन. पॅथोजन म्हणजे रोगाचे जंतू, कारक म्हणतात त्याला, शास्त्रामध्ये म्हणायचं त्याला कारक. नंतर तिसऱ्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शियस, म्हणजे संक्रमणाचं, इन्फेक्शन म्हणजे संक्रमणाचं माध्यम. नंतर सिम्पटम्स दिलेत, लक्षणं. आणि शेवटचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, म्हणजे उपाय आणि उपचार. बघा पहिला जो रोग आहे, एक एक आपण पाहत जाऊया. पहिला जो रोग आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस. त्याला मराठीत म्हणतात क्षय. काय म्हणतात मराठीत? क्षय. कशामुळे होतो? तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा जीवाणू आहे. या जीवाणूंच्यामुळे
आपल्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग होतो, TB म्हणतात त्याला, TB होणं. मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, म्हणजे संक्रमणाचं माध्यम हा जीवाणू आपल्या शरीरात कशातून येतो. एखाद्याला रोग झाला, रोगाच्या थुंकीतून येतो, हवेमार्फत त्याचा प्रसार होतो, बरोबर की नाही. म्हणजे स्पायटिंग बाय पेशंट थ्रू एअर, म्हणजे हवेमार्फत जर एखादा पेशंट खोकला किंवा थुकला तरी. नंतर प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट, म्हणजे काय रे, रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे किंवा अशा रोग्याच्या वस्तू वापरणे. मटेरियल म्हणजे वेगवेगळे घटक, वस्तू वापरणे किंवा त्याच्या संपर्कात राहणे, त्यामुळं आपणाला हा रोग होऊ शकतो. त्याची सिम्पटम्स काय असतात बघा, काय असतात रे. क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला म्हणतात त्याला, क्रोनिक कफ. ब्लडी कफ म्हणतात, ब्लडी स्पायटिंग म्हणजे थुंकीतून रक्त पडणे, म्हणजे असा पेशंट जो थुंकतो ना त्याच्यातून रक्त पडायला लागतं. नंतर काय होतं रे, इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रीथिंग. इमॅसिएशन्स म्हणजे वजन आपोआप कमी होत जातं आणि श्वासोश्वास प्रक्रियेमध्ये डिफिकल्टी येत असते. ब्रीथिंगमध्ये डिफिकल्टी येते, म्हणजे श्वासोश्वास प्रक्रियेत त्रास होतो. आता त्यावरती उपाय आहेत का, तर आहेत. BCG लस टोचून घ्यावी लागते बघा, तिथं दिलेले आहे BCG वॅक्सिनेशन. नंतर आयसोलेशन ऑफ पेशंट. आयसोलेशन तुम्हाला हा शब्द माहीत असेल, आता कोरोनामुळं तो परिचयाचा झाला आहे. आयसोलेशन म्हणजे होम क्वारंटाईन म्हणतात त्याला, म्हणजे घरामध्ये त्याला वेगळं ठेवायचं, त्याला आयसोलेशन, एकटं समजलं, इतरांपासून वेगळं ठेवायचं. नंतर काय करायचं, रेग्युलर मेडिसिन्स, नियमित औषधं घ्यायची. डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यायचा आहे, समजलं. DOT आहे ना, म्हणजे हा उपचार आहे, तर हा उपचार नियमित घ्यायचा, रेग्युलर घ्यायचा आहे. बऱ्याच काही वेळेला या रोगाच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, म्हणजे तो जवळजवळ 6 महिन्याची TBची ट्रीटमेंट असते आणि पेशंटला महिन्याभरात बरं झालं असं वाटतं औषध घेतल्यानंतर, आणि तो मध्येच मग औषधं बंद करतो, मग पुन्हा TB होतो. म्हणून ती रेग्युलर घ्यावी लागतात. ओके. नंतर दुसरा जो रोग आहे तो आहे हेपॅटायटिस, त्याला जॉइंडिस म्हणतात, म्हणजे कावीळ, मराठीत त्याला कावीळ असं म्हणायचं. आता ही जी कावीळ आहे ती कावीळ ती कुठून, पॅथोजन काय आहे बघा, म्हणजे कारक काय आहे. कारक म्हणजे काय कळते की नाही, पॅथोजन म्हणजे रोगाचा जंतू कशापासून होते. हेपॅटायटिस व्हायरस आहेत, ABCDE असे 5 प्रकारचे व्हायरस आहेत, त्यांच्यापासून होतो. हे माध्यम काय आहे मग आपल्यात येतं कुठून, हे हेपॅटायटिस ABCD. कॉन्टिमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी, शेअरिंग ऑफ निडल म्हणजे एकमेकाची सुई आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरने त्याची आपणाला वापरली. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे जर आपण असं दूषित रक्त आपल्या शरीरामध्ये कोणत्या कारणानं जर आपण भरलं किंवा वापरलं तरी. नंतर बघा सिम्पटम्स काय आहे त्याची, अनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉसेस, वॉमिटिंग आणि ग्रे स्टूड. कळलं तुम्हाला काय, भूक मंदावणे म्हणतात त्याला. अनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावणे, येलो युरिन म्हणजे गर्द पिवळी अशी लघवी येणं, नंतर जनरल विकनेस म्हणजे थकवा, कळते की नाही. नंतर जनरल विकनेस झाल्यानंतर नॉसिया म्हणजे मळमळ, उलटी होणे, नंतर वॉमिटिंगलाही उलटीच म्हणतात. ग्रे स्टूल म्हणजे काय माहिती आहे का, राखाडी अशी विष्ठा, मल जे असतं ना ते राखाडी कलरचं असतं, अशा वेळेला आपण कावीळ झाली असं म्हणतो. उपचार काय आहेत बघा, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. कावीळपासून जर जपायचं असेल तर आपणाला प्रतिबंधही करता येतात, उपाय आणि उपचार. त्यावर उपाय आहे ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि पाणी उकळून पिलं पाहिजे, कावीळ अजिबात होणार नाही. नंतर आहे डिसेंट्री म्हणजे काय रे, त्याला डायरिया असंही म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये. डायरिया म्हणजे अतिसार.
अतिसार म्हणजेच हगवान म्हणजेच डिसेंट्री. ओके. कशामुळे होतो? व्हायरस बघा कोणता, बॅक्टेरिया व्हायरस. कोणता व्हायरस आहे? जीवाणू, विषाणू. नंतर सिगेला दिलेला आहे बघा, ते विषाणूचं नाव आहे सिगेला बॅसिला आहे का. नंतर अँटीमिबा आणि हिस्टोलिटिका, ही बॅक्टेरियाची नावं आहेत. विषाणू आणि जीवाणूंची काही नावं दिलेली आहेत. अतिसार हा रोग जीवाणू विषाणूंमुळे होतो. हे कुठून येतात हे विषाणू जीवाणू सांगितलेले आहेत ते? मग ते सिगेला बॅसिलस असो, अँटीमिबा असो, हिस्टोलिटिका असो, हे जीवाणू येतात कुठून? तर कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे आपल्या घरामध्ये अन्न जर दूषित असेल आणि पाणी जर दूषित असेल तर हे रोग आपल्यामध्ये येऊ शकतात. नंतर वॉटरी स्टूल पेन्स अँड ॲब्डोमेन, म्हणजे पोटदुखी आणि पाण्यासारखं पातळ जुलाब होतात, त्यालाच डिसेंट्री असं म्हणतात. ओके. नंतर आता उपाय काय आहे रे? याच्यावरती उपाय आणि उपचार आहे का? तर आहे. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉइल्ड म्हणजे उकळलेलं पाणी प्यावं लागेल, गरम पाणी प्यावं लागेल. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, म्हणजे आपलं जे स्टोरेज असतं किचनमध्ये ते उघडं असू नये, त्याचं स्टोरेज प्रॉपर झालं पाहिजे. आणि जलसंजीवनी ज्याला म्हणतात, जलसंजीवनी म्हणजे कळतं की नाही, ORS तोंडी घ्यायचं, जलसंजीवनी मिळते. किंवा तुम्ही थोडक्यात सलाईन जे म्हणतो, किंवा लिंबू आणि साखरेचं जे पाणी असतं ना, ते जलसंजीवनी असतं, ते वारंवार आपण घेतलं पाहिजे. ओके. पुढे आहे क्लोरा, पटकी. हा कशामुळे होतो बघा? याचं नाव आहे व्हिब्रिओ कॉलरी बॅक्टेरियम. हा बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे. याचं नाव आहे व्हिब्रिओ कॉलरी. काय नाव आहे? व्हिब्रिओ कॉलरी. आता हा व्हिब्रिओ कॉलरी आहे ना, तो येतो कुठून बघा? कॉन्टिमिनेटेड फूडमधून येतो आहे आणि वॉटरमधून, म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाणी. याची लक्षणं काय आहेत? ओमेटिंग म्हणजे उलट्या, ओमेटिंग, सीवर, डायरिया म्हणजे तीव्र जुलाब, नंतर क्रॅम्प्स इन लेग्स, पायात पेटकं येणं, पोटात दुखणं, उलट्या, तीव्र जुलाब, हे सारं होतं. नंतर त्याच्यावरचा उलाज सांगितलं आहे बघा 5व्या कॉलममध्ये. फॉलोइंग हायजेनिक म्हणजे प्रॅक्टिसेस, म्हणजे आपण काय केलं पाहिजे रे? उघड्यावरचं खाल्लं नाही पाहिजे. हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे योग्य जी अन्न खाण्याच्या पद्धती आहेत त्या आपण अंगीकारल्या पाहिजे. स्वच्छता राखली पाहिजे. अवॉइडिंग ओपन प्लेस, उघड्यावरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे. नंतर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून पिलं पाहिजे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट क्लोरा, म्हणजे क्लोराच्या विरोधातली वॅक्सिनेशन, लसीकरण करून घेतलं पाहिजे. नंतर विषमज्वर आहे बघा, त्याला टायफॉईड असं म्हणतात. टायफॉईड म्हणजे विषमज्वर. कोणत्या जीवाणूमुळे होतो रे हा? सिल्मोनेला टायफी. काय नाव आहे त्याचं? साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी नावाचा जो बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे, त्याच्यामुळे हा रोग होतो, टायफॉईड. कुठून येतो हा जीवाणू आपल्या शरीरामध्ये? कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर, पाणी आणि हवा दूषित जर घेतली तर हा जीवाणू आपल्या शरीरात येतो. लक्षणं काय असतात? अनोरेक्शिया म्हणजे भूक मंदावणे, हेडॅक म्हणजे डोकेदुखी, रॅश ऑन ॲब्डोमेन म्हणजे मळमळ, पोटावर पुरळ येणे, मळमळ होणे. नंतर डिसेंट्री म्हणजे अतिसार असणे, आणि टेम्परेचर फीवर अप टू 104 डिग्री सेल्सिअस, 104 एवढा हा टेम्परेचर म्हणजे ताप चढलेला असतो, 100च्या वर गेलेला असतो तो. नंतर त्याच्यावरचा उपाय ड्रिंकिंग क्लीन वॉटर, म्हणजे स्वच्छ निर्जंतुक पाणी पिलं पाहिजे. नंतर वॅक्सिनेशन, नंतर प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावली पाहिजे. लसीकरण करून घेतलं पाहिजे. असे विविध उपाय केल्यानंतर हे सारे रोग बघा, हा जो आपण चार्ट पाहिला, या चार्टमध्ये जवळजवळ 5 रोग दिलेले आहेत वेगळे: हेपॅटायटिस, डिसेंट्री, कॉलरा, टायफॉईड. आता हे जे सारे रोग आहेत, ह्या रोगांचे पॅथोजन दिलेले आहेत, म्हणजे कोणत्या जंतूमुळे होतात. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचं माध्यम दिलेलं आहे. लक्षणं दिलेले आहेत, सिम्टम्स,
प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे उपचार आणि उपाय दिलेले आहेत. ते तुम्ही नीट पाठ करून ठेवायचे. त्यावरती प्रश्न विचारतात छोट्या छोट्या कृत्या. पुढे कंप्लीट द टेबल, तक्ता पूर्ण करा म्हटलेलं आहे बघा. आंत्रशोध, हिवताप, प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीजेस लाईक एंटरिटिस, मलेरिया, प्लेग, म्हणजे हिवताप, प्लेग, कुष्ठरोग अशा विविध रोगाची माहिती मिळवा. वेगवेगळे रोग तुम्ही जर सर्च मारलात नेटवरती तर तुम्हाला या वेगवेगळ्या रोगाची माहिती मिळेल. मग तो ती चार्टच्या स्वरूपात मांडा. कोणकोणते रोग दिलेले आहेत? एड्स दिलेला आहे, नंतर हिवताप दिलेला आहे, प्लेग दिलेला आहे आणि कुष्ठरोग दिलेला आहे. समजलं? हे वेगवेगळे रोग दिलेले आहेत, त्याची माहिती मिळवायची आणि असा एक चार्ट तयार करायचा. ही कृती सांगितलेली आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. खाली एक चित्र दिलेलं आहे 2.4 मध्ये. बघितलं तुम्ही? एक फुलदाणे आहे, नंतर एकीकडे किचकिच झालेले गवत वाढलेलं आहे, अस्वच्छ परिसर आहे, कचरा कसाही फेकलेला आहे, कचऱ्याचं बकेट आहे, टायर आहे, नंतर भिंत आहे की नाही, भिंतीवर सुद्धा तो कचरा साठलेला आहे, आणि ओलसर जागा ज्या आहेत त्या ओलसर साऱ्या जागा दिलेल्या आहेत. आणि मग प्रश्न विचारलेला आहे बघा. वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल्स शोन इन द पिक्चर. म्हणजे या पिक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न काय आहे अगोदर नीट समजून घ्या. हा जो प्रश्न विचारलेले आहे त्याची उत्तरं नीट समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण हे प्रश्न विचारलेच जातात त्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर अशा पद्धतीने एखादा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जर तुम्हाला उपक्रम करायला सांगितला तर तुम्हाला सहज करता यावा या उद्देशानं दिलेले असतात. तर वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल्स शोन इन द पिक्चर. बघा, हे सारं वॉटर लॉग्ड मटेरियलच आहे. म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ अगोदर नीट समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. चित्रामध्ये पाणी साठवलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे दिसतात? सारे पाणी साठवलेल्याच वस्तू आहेत ना. एखादं डबकं असतं, एखादा टायर असतो, एखादी बकेट असते, दलदलीचा प्रदेश असतो जिथं कचरा वगैरे जास्त पडलेला असतो, फुलदाणी असते. अशा ठिकाणी हे पाणी साठून राहतं. हे पाणी साठलेलं आहे की नाहीच? त्यामध्ये चित्रामध्ये पाणी साठलेले सारे हे दिलेले आहेत. दुसरा प्रश्न असा आहे, विच हजार्ड डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. म्हणजे चित्रावरून तुम्हाला कोणती धोक्याची कल्पना येते. म्हणजे अशा ठिकाणी जर पाणी साठलं तर धोकाच धोका आहे बरं का. म्हणजे अनेक प्रकारचे धोके असतात. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची म्हणजे जास्त शक्यता असते. आणि मग जास्त जर डास जर वाढले आपल्या अवतीभोवती तर काय होतं तुम्हाला सांगायची गरज आहे का बाळांनो? नाही. मग रोगाचा प्रसार होतो. समजलं? मग रोगप्रसार, आपल्याला रोगाची लागण होऊ शकते. आणि म्हणून आपण अशा ज्या जागा आहेत त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. आपल्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. समजते? नंतर पुढे बघा काय म्हटलं आहे, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. हा पुढचा आर्टिकल आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे काही अलीकडच्या काळातले काही इम्पॉर्टंट डिसीज, म्हणजे जसं की डेंगू आहे, करोना आहे. यात करोना नाही दिलेला पण मी असंच म्हणालो. म्हणजे हे अलीकडच्या काळातले आहेत ना, याच्या अगोदर आपण कधी ऐकलेत का? नाही. तर त्यातला पहिला जो डिसीज आहे तो डेंगू आहे. डेंगू. त्याच्या अगोदर सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज म्हणजे आत्ताच्या काळातले काही डिसीज आपल्याला दिलेले आहेत. तर ते डिसीज आपण पाहायचे आहेत. आता हे जे डिसीज आहेत ते कोणते डिसीज आहेत? सद्यस्थितीमध्ये काही महत्त्वाचे रोग म्हणतात त्याला. त्यातला एक आहे. त्याच्या अगोदर कॅन यू टेल म्हणून प्रश्न विचारलेत बघा. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन्स. म्हणजे काय रे? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो, किंवा शाळेमध्ये हायजीन्स का पुरवले जातात,
किंवा ड्रिंक बॉइल्ड रेनी सीझनमध्ये का घ्यावं, असे अनेक प्रश्न विचारलेले असतात बरं का. मग त्या प्रश्नांची उत्तरं आपणाला शोधता आली पाहिजेत, सांगता आली पाहिजेत. मग ती उत्तरं सांगताना आपण म्हणजे वर्गात उठून सहज आपणाला शिक्षकांनी विचारलं तर आपण सांगू शकलो पाहिजे. त्यासाठी आपण हे सारं पाहिलं पाहिजे की नाही. प्रश्न काय आहे, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन्स. म्हणजे पर्सनल हायजीन्स जे असतात आपले, पर्सनल हायजीन कळतात का तुम्हाला? पर्सनल हायजीन्स म्हणजे आपण जे अन्न घेतो, हायजीन म्हणजे अन्न, आपला आहार. आपला आहार जो आहे तो आहार किंवा आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य आपण आपल्या निरीक्षणात ठेवलं पाहिजे. का बरं असं का? त्याचं कारण आहे. काय कारण देता येईल सांगा बघू. तुम्हाला एखादं कारण सांगता येईल का? हां, वन शुड हॅव गुड हॅबिट ऑफ पर्सनल क्लिनिंगनेस. म्हणजे स्वच्छतेच्या वेगवेगळ्या सवयी आपणाला असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, टेकिंग बाथ एव्हरी डे युजिंग क्लीन अँड वॉश्ड क्लोथ्स. समजलं? म्हणजे रोजच्या रोज आंघोळ घेणं, कपडे वापरणं, स्वच्छ कपडे वापरणं. वॉशिंग हँड्स विथ अँटीबॅक्टेरियल सोप. म्हणजे अँटीबॅक्टेरियल असा साबण असतो, त्याच्या साहाय्यानं हात रोज धुणं. आफ्टर व्हिजिटिंग द टॉयलेट. टॉयलेटमधून आल्यानंतर स्वच्छता, क्लिनिंगनेस ऑफ हँड्स विथ बॅक्टेरियल सोप. नेवर टू डिकेट द युरिन इन द ओपन. म्हणजे आपण शौचाला किंवा लघवीला उघड्यावरती बसू नये. अशा अनेक काळजी आपल्याला घेता येतील, आहे की नाही. आपलं आरोग्य जपण्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी लागेल असं विचारलेलं आहे. शाळेमध्ये जर स्वच्छ हात उपक्रम कार्यक्रमही राबवतात, माहीत आहे तुम्हाला. मग ते काय राबवतात? त्याच्यासाठीच राबवले जातात. नंतर लिटरिंग ऑफ द प्लेस शुड नेवर डू डन. ग्रॅबेज अँड अनवॉन्टेड मटेरियल शुड नॉट बी गॅदर्ड टुगेदर. म्हणजे असं आपल्या अवतीभोवती ग्रॅबेज वगैरे कचरा जो टाकलेला असतो, असा अस्वच्छ परिसर आपल्या अवतीभोवती असता कामा नये. समजला? दुसरा प्रश्न काय सांगतो बघा. वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. म्हणजे हे जे बॉइल्ड वॉटर आहे, रेनी सीझनमध्ये पावसाळ्यात उकळून पाणी का प्यावं? पावसाळ्यामध्ये आजूबाजूचं गढूळ पाणी असतं ना, पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि त्याबरोबर दूषित होण्याचा संभव असतो. पाणी दूषित होतं पावसाचं पाणी मिक्स झाल्यामुळं. दूषित पाणी प्यायल्यामुळं काय होतं रे? कावीळ, अतिसार, विषमज्वर यासारखे रोग होतात. मग पिण्याचं पाणी निर्जंतुक असणं आवश्यक आहे की नाही. ते निर्जंतुक करण्यासाठी मग आपण पाणी कॉन्टिमिनेटेड जे वॉटर आहे, कॉन्टिमिनेटेड वॉटर कॅन कॉजेस टायफॉइड, हिपॅटायटिस, डायफ्लोरिया, डिसेंट्री, एंटरिटिस. मग ड्रिंकिंग वॉटर जे आहे ना, ड्रिंकिंग वॉटर शुड बी जर्म फ्री. जर्म फ्री म्हणजे निर्जंतुक केलं पाहिजे. समजलं तुम्हाला? मग जर्म फ्री करण्यासाठी तुम्हाला ते तापवावं लागतं, म्हणजे बॉईल करावं लागतं, उकळावं लागतं. तिसरा काय आहे बघा. वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल. म्हणजे शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो, आहे की नाही. वैयक्तिक स्वच्छता तर आपल्याला पाळायची असतेच. बॉइल्ड वॉटर तर आपण पिणार आहेच. वैयक्तिक स्वच्छता पाळली पाहिजेच. पर्सनल हायजीन्स म्हणतात. म्हणजे चांगल्या सवयी आपल्याला असल्या पाहिजेत. रोज आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ कपडे धुतलेले घातले पाहिजे. शौचाला जाऊन आल्यावर जंतुनाशक असतात किंवा जंतुनाशकसारखे साबण मिळतात, त्या साबणानं हात धुतले पाहिजेत. उघड्यावर कधीच शौच किंवा लघवी न करणं, कचरा इतस्ततः न फेकणं, कोठे न थुंकणं, या सर्वांना म्हणजे या सर्व बाबी आपण पाळल्या पाहिजेत. काही लोक ना ह्या साऱ्या बाबी माहीत असूनसुद्धा त्या पाळत नाहीत बरं का. आपण आजारी असलो तर सार्वजनिक ठिकाणी न जाणं ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. आता तुम्ही बघता की नाही, क्वारंटाईन करतात, म्हणजे 14 दिवस तुम्ही कुणाच्या संपर्कात, घरच्यांच्या सुद्धा संपर्कात नाही. आपण जो आहार घेतो तोही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी भाजीपाला स्वच्छ धुवावा, पाणी गाळून उकळून प्यावं,
अन्नपदार्थ झाकलेले स्वच्छ केलेले असावेत. अशा अनेक गोष्टी आपण काय करतो, विचारात घेत असतो. तर ह्या झाल्या वैयक्तिक स्वच्छता. म्हणजे क्लीन हॅबिट ड्राईव्ह इज रन इन स्कूल. म्हणजे शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो. कारण अस्वच्छ हात जे असतात ना, त्यावरती रोगजंतू असतात आणि हे रोगजंतू मग हात आपल्या तोंडाला लागल्यानंतर ते तोंडात जातात आणि मग अस्वच्छ हात तोंडाला लागल्यावर जंतू तोंडात गेल्यामुळं विविध प्रकारचे पोटाचे विकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळं मग काय करावं लागतं, त्यामुळं हात स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे ठरते. आपलं आरोग्य जपावं म्हणून शाळेमध्ये सुद्धा असे कार्यक्रम राबवले जातात. त्या कार्यक्रमाचं नाव असतं क्लीन हँड ड्राईव्ह. म्हणजे शाळेमध्ये हात स्वच्छ उपक्रम म्हणतात त्याला. ओके. आता आपल्याला डेंग्यूकडे वळायचं. डेंग्यू हा रोग पाहायचा आहे. तो विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे होतो. बघितलं तुम्ही, एक डास म्हणजे विशिष्ट प्रकारचा इन्फेसियस असा हा रोग आहे आणि इन्फेसियस असणारा हा जो रोग आहे तो रोग एक विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळे होत असतो, डेंग्यू. आता डेंग्यू रोग आहे ना, तो डेंग्यू रोग काय सांगतो बा, मॉस्किटोज ले द एग्ज इन वॉटर लॉग्ड प्लेस अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. डेंग्यू इज स्प्रेड बाय. आता हा जो डेंग्यू जो रोग असतो ना, तो कशामुळे होतो बघा. डेंग्यू हा साधारण रोग आहे. एडिस इजिप्ती, काय नाव आहे, एडिस इजिप्ती. हा जो डेंग्यूचा डास आहे, डेंग्यू रोग पसरवणारा हा डास आहे. नाव आहे त्याचं एडिस इजिप्ती. बघा, मॉस्किटो ले द एग्ज इन द वॉटर लॉग्ड प्लेसेस. जिथं पाणी साठलेलं असतं, पाणी थोडं साठून राहतं, तिथं हे मॉस्किटोज काय करतात, अंडी घालतात. अँड पॉप्युलेशन इन्क्रीजेस. म्हणजे मॉस्किटोचं पॉप्युलेशन जे असतं, संख्या जी असते वाढत जाते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या मॉस्किटोच्या स्पेसी असतात ना, त्या वेगवेगळ्या डिसीज स्प्रेड करत असतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. म्हणजे एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे, त्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. धिस डिसीज इज कॉज्ड बाय DEN1 4 व्हायरस बिलॉंग्स टू द टाईप फ्लेविवायरस. म्हणजे हा जर फ्लेविवायरस या प्रकारामध्ये DEN12 या विषाणूमुळे होत असतो. DEN12 DEN12 या विषाणूमुळे तो होत असतो. ओके, कळाले सर्वांना. पुढे त्याची सिम्पटम्स बघा. डेंग्यूची सिम्पटम्स कोणती म्हटलं की लगेच सांगता आली पाहिजे. मग अशा वेळेला तुम्ही थांबवून ती लिहून काढली पाहिजेत आणि लिहून काढून डेंग्यू कशामुळे होतो, नंतर डेंग्यूची लक्षणं कोणती, मग पाठ केली पाहिजेत. ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, ओमेटिंग, याची जी लक्षणं आहेत, डेंग्यू या रोगाची लक्षणं कोणती असं जर तुम्ही विचारलं किंवा तुम्हाला विचारलं तर नक्की सांगता आली पाहिजे. कोणती लक्षणं आहेत सांगा बघू डेंग्यूची. तुम्हाला माहिती आहेत, कधी डेंग्यू झालेला व्यक्ती तुम्ही पाहिला आहे किंवा घरामध्ये सुद्धा. हा रोग काय फार नवखा नाही आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना हा होत असतो. तीव्र ताप म्हणतात त्याला. काय म्हणायचं, ॲक्यूट फीवर अँड हेडॅक. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी. हेडॅक म्हणजे डोकेदुखी. आणि वॉमिटिंग म्हणजे काय रे, हे माहीत असणार तुम्हाला, आहे की नाही. रोज भात खाऊन यायचं आणि वर्गात उलट्या करायच्या, आहे की नाही. हां, आपलं आरोग्य नीट सांभाळता येत नाही आपल्याला. आपण एवढ्या मोठ्या वर्गात आलो तर कधी काय खावं, कसं खावं हे बी नाही, हो म्हणून खायचा भात आहे ना. बरं, असं तीव्र ताप येतो, तीव्र डोकेदुखी असते, उलट्या होतात. एक लक्षण झालं. दुसरं बघा, पेन्स इन आय सॉकेट इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याची खोबण जी असते ना, ती दुखते. डोळ्याच्या खोबणीत दुखायला सुरुवात होते. डेंग्यूचं हे सर्वात वेगळं प्रॉम्प्ट असं लक्षण आहे, प्रॉमिनंट, महत्त्वाचं. तिसरं बघा, डिसीजेस इज प्लेटलेट काउंट दॅट मे डिक्रीजेस इन प्लेटलेट काउंट. डिसीजने डिक्रीजेस इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल
होमरेज. आता बघा, रक्तातील रक्तबिंबिका जे असतात ना त्यांना प्लेटलेट असं म्हणतात. या ज्या प्लेटलेट असतात ना त्या प्लेटलेट कमी व्हायला लागतात, रक्तबिंबिका कमी होतात, त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. समजलं? डेंग्यू झालेल्या व्यक्तीचं प्लेटलेट्स फार कमी झालेले असतात. ओके, अशा पद्धतीनं हे डेंग्यूचे डास तयार होत असतात. बघा, टायर वगैरे जिथं असेल, आपल्या अवतीभोवती टायर असला तर लांब नेऊन फेकून द्यायला सांगायचा. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे रोग प्रसार होत असतात. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे. खाली एक आकृती दिलेली आहे बघा, डेंग्यूची कारणं दिलेली आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय. समजलं? आता प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, डेंग्यूची कारणं कोणते आहेत, हे बघितलं पाहिजे की नाही बघितलं पाहिजे? हां, मग आपल्याला बघितलं पाहिजे आपल्या परिसरामध्ये डेंग्यू होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण सर्वांनी पाहणं फार गरजेचं आहे. समजलं? तर हा डेंग्यू जो रोग आहे तो डेंग्यू रोग आपल्याला टाळायचा असेल तर प्रतिबंधात्मक उपायसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. तिथं आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. म्हणजे तो फोमवाला येतो माहिती आहे की नाही, धूर आपल्या परिसरामध्ये सोडतो, त्या चौकटी तुम्हाला भरायला सांगितलेले आहेत, ते तुम्ही भरून घ्या नंतर. तर इथं काय काय आहे बघा. तर काही जाळीसुद्धा मिळतात, असे डास त्याकडे आकर्षित होतात आणि त्यामध्ये अडकून पडतात. फोम असतो किंवा एक कॉईल मिळते बघा या डासांना म्हणजे पळवण्यासाठी. डास होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर डास होऊ नयेत. अल्गी इजिप्ती, एडिस इजिप्ती हा जो डास आहे तो मध्यभागी दाखवलेला आहे, दिसतोय का तुम्हाला? तुमच्या परिसरामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका डासांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी या उपाययोजना करत असतात, माहीत आहे का? आणि मग या उपाययोजना केल्यानंतर, डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल अनोफिलिस वाईल. मग तुम्हाला माहीत आहे हिवताप हा अनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. तर एलिफंटायसिस बाय फिमेल क्युलेक्स नावाच्या मादीपासून हा हत्तीपाय रोग होतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास हा प्रदूषित पाण्यात, कॉन्टिमिनेटेड वॉटरमध्ये तो येतो. अनाफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर वाईल क्युलेक्स इन डर्टी सीवेज वॉटर. गटराचं जे पाणी असतं त्यामध्ये तो येत असतो. अशा पद्धतीनं हे आपणाला काय दिलेलं आहे, सर्व एक आकृती दिलेली आहे आणि त्यावरून रोगापासून आपला रोगप्रसार थांबवण्यापासून, रोगप्रसार कशा पद्धतीनं थांबवता येईल, त्याची उपाययोजना काय करता येईल, महानगरपालिका ग्रामपंचायती कशा उपाययोजना करतात हे दिलेलं आहे की नाही? दिलेलं आहे की नाही? वरच्या बाजूला बघितलं तुम्ही तर डासाचं काय आहे, डासाविरुद्धी उदबत्त्यासुद्धा लावता येतात बघा. म्हणजे ती कॉईल आहे, कॉईल. किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक एक यंत्र मिळतं बघा, त्यातून विशिष्ट वास बाहेर सोडला जातो आणि मग डास आपल्या घरात येत नाहीत, असं पाहिलं असेल तुम्ही. नंतर कीटकनाशक फवारणी असते बघा, तो फोम घेऊन येतो की नाही, फोमचं पाहिलं असेल तुम्ही, फवारणीला येतात. नंतर खाली तो मुलगा दिलेला आहे ना, त्याच्यावरती वॉटर कूलर आहे. नंतर छोट्या बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी काळजी आपण त्या वॉटर कूलरमधून तो संसर्ग होण्याची शक्यता असते. किंवा गप्पी मासे म्हणजे कळतं की नाही, माशाचं एखादं छोटंसं बाऊल असतं आणि ते आपण घरामध्ये ठेवतो आणि मग त्यांच्या डासाचं काय होत असतं, त्या डासांच्या अळ्याचं निर्मूलन गप्पी माशांमुळे सुद्धा होत असतं. माहीत आहे तुम्हाला, गप्पी मासे पाळले घरामध्ये, डासांच्या अळ्याचं निर्मूलन होतं. नंतर वॉटर कूलर जो असतो, तो वॉटर कूलर, त्याच्यामुळे सुद्धा अशाच पद्धतीनं लहान मुलांना कोणत्याही पद्धतीनं डेंग्यू होऊ नये याची काळजी घेता येते. नंतर माठ असतो घरामध्ये, माहीत आहे, एक माठ दिला आहे बघा इकडे. माठ म्हणजे मडकी.
मानवनिर्मित वस्तूमध्ये पाणी साचलं की त्यात डासाची पैदास होते. म्हणून काय करायचं, अशा वस्तू शक्यतो टाळायच्या. आणि मग वरती एक ड्रम दिलेला आहे बघा, ड्रम आहे की नाही. पाणी जर साठून राहिलं तर तिथंसुद्धा डासाचं प्रजनन आणि पैदास होण्यास हे कारणीभूत ठरतं. म्हणजे एकीकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे पैदास करणारे काही घटक दिलेले आहेत. डेंग्यू रोगाची पैदास करणारे, डेंग्यूच्या डासाची, ज्याला आपण एडिस इजिप्ती म्हणतो. एडिस इजिप्ती या डासाची निर्मिती करणारे 3 घटक आहेत बघा. एक ड्रम आहे, एक मडका आहे आणि एक आहे वॉटर कूलर, समजलं. आणि दुसरे 3 जे आहेत इकडे, त्याला डास विरोधी उदबत्त्या म्हणतात किंवा ती कॉईल असते बघा. ती कॉईल, कीटकनाशक फवारणी आणि गप्पी मासे, त्याचे उपाय एकीकडे दिलेले आहेत. अशा पद्धतीनं या आकृतीचं निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघा. स्वाईन फ्ल्यू. दुसरा कोणता आहे? स्वाईन फ्ल्यू. इन्फिशियस फॉर स्वाईन फ्ल्यू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. म्हणजे हा जो इन्फिशियस डिसीज आहे, तो इन्फिशियस डिसीज कशामुळे येतो? म्हणजे स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग जो आहे ना, तो कशामुळे होतो? तर तो होतो डुकरामुळे. डुक्कर हा जो प्राणी आहे त्याच्याद्वारे तो होतो, किंवा माणसाद्वारे सुद्धा होतो. माणसाला झाला तर तो माणसामध्ये स्प्रेड होतो. नंतर काय विचारलं आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये? व्हायरस ऑफ स्वाईन फ्ल्यू स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रॉट अँड सलायवा. म्हणजे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूचा प्रसार जो असतो त्या रोग्याच्या घामातून, सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा, म्हणजे एक तर घामातून होतो किंवा त्याच्या नाकातून. नोज म्हणजे नाक, आणि घशातील जो स्राव आहे सलायवा किंवा थुंकेतून हा डेंग्यूचा प्रसार होत असतो. समजते सर्वांना? नंतर सिम्पटम्स दिलेत बघा बाजूला. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्ल्यू. सर्वात महत्त्वाचं सिम्पटम्स असतं स्वाईन फ्ल्यूचं डिफिकल्टी इन ब्रीथिंग, म्हणजे धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे म्हणतात त्याला. नंतर सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, घसा खवखवणे आणि शरीर दुखणं हे स्वाईन फ्ल्यूचं लक्षण आहे. म्हणजे घसा खवखवला किंवा घशात दुखायला लागलं तर फक्त कोरोनाच होतो असं काही नाही बरं का. बाकीच्या रोगाला सुद्धा आत्तापर्यंतसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला घसा खवखवलेला आहे, आपण तो दुरुस्ती केलेला आहे, औषधं घेतलेलं आहे. त्यामुळं घसा दुखायला लागलं घाबरायचं काही कारणही नाही. नीट त्याचा अभ्यास करायचा, काय होतं काय बघायचं. मिठाच्या गुळण्या वगैरे घ्यायच्या, हळदी मिठाच्या. ओके, बरं. असो, चला पुढे बघा. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू. म्हणजे स्वाईन फ्ल्यू या रोगाचं निदान. डायग्नोसिस हा शब्द लक्षात ठेवा. डायग्नोसिस म्हणजे निदान. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू, लिक्विड फ्रॉम थ्रॉट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. म्हणजे आपल्या गळ्यातलं, म्हणजे थुंकी असते ना, थुका म्हणा, स्वाईन फ्ल्यूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातला द्रव पदार्थ असतो, त्याचा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा लागतो. नंतर पुढे काय म्हटलं आहे बघा. डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, NIV पुणे, अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD दिल्ली. दिल्लीला एक आणि पुण्याला एक संस्था आहे. म्हणजे जर तुम्हाला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणे, आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली या प्रयोगशाळेमध्ये तपासणीची विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. नंतर डू यू नोमध्ये काय दिले बघा, माहीत आहे का तुम्हाला? फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्ल्यू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्टॅक्ट दिस डिसीज. ओके, म्हणजे मार्च 2009मध्ये मेक्सिको देशामध्ये या आजाराची पहिली बाधा झालेली आहे. किती साली? 2009 साली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा A H1N2 या विषाणूमुळे हा रोग होत असतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो बरं का. हा विषाणू डुकरामध्ये आढळतो.
डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा लवकर होत असते. म्हणजे त्याचा डुकरं पाळणारा मालक वगैरे असतो त्यांना या विषाणूची बाधा फार लवकर होत असते. नंतर आपल्याला एड्स पाहायचं आहे. एड्स अतिशय भयानक असा हा रोग आहे. एड्स जो आहे त्याला म्हणतात ॲक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम. काय म्हणायचं त्याला? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. HIV या व्हायरसमुळे हा डिसीज होतो. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे आपल्या शरीरात प्रतिकार क्षमताच राहत नाही, ती कमी होते. त्याला HIV जीवाणू असं म्हणतात. तो HIV जीवाणू आपल्या शरीरामध्ये गेला की आपली म्हणजे कोणते अनेक रोग आपल्याला होतात, त्यालाच तरी एड्स म्हणतात. या विषाणूमुळे मानवाला म्हणजे फार त्रासाला समोर जावं लागतं. त्यामुळे असे रोग होऊ नये त्याची काळजी घ्यावी. धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीज victim suffers from various diseases due to progressive weakness of normal immunity. म्हणजे HIV झालेला जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला त्याला अनेक रोगाची लागण होते. कशामुळं माहिती आहे? कारण त्याची नॉर्मल इम्युनिटी पॉवर जी असते, प्रतिकार क्षमता म्हणतात, ती कमी झालेली असते HIVमुळं. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी. म्हणजे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्याशिवाय एड्सचं कन्फर्मेशन होऊ शकत नसतं. एलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. त्याचं जर तुम्हाला निश्चित निदान करायचं असेल तर त्याचं निदान करण्यासाठी एलिसा नावाची एक टेस्ट आहे, ELISA. ही चाचणी करून मग त्याचं निदान केलं जातं आणि मग त्याची लक्षणं अभ्यासली जातात. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आणि ही एड्सची जी लक्षणं असतात ना, ती प्रत्येक व्यक्ती सारखी नसतात बरं का. प्रत्येक व्यक्ती सारखी नसतात, ती व्यक्तिगणिज वेगळी असतात. म्हणजे मला एड्स झाला तर वेगळी लक्षणं, दुसऱ्याला एड्स झाला, तुम्हाला एड्स झाला, चौथ्याला एड्स झाला, वेगवेगळी लक्षणं तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, पुढे ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिलं आहे बघा. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट और बेअर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. म्हणजे काय माहीत आहे का, बऱ्याच लोकांना असं वाटतं की HIV बाधित असणाऱ्या व्यक्तीला आपण स्पर्श केला किंवा त्याच्या संपर्कात गेलं किंवा HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केली, त्याच्यासोबत जेवलो, त्याच्यासोबत बसलो, त्याच्यासोबत फिरलो की आपणाला एड्स होईल. पण मित्रांनो असं नाही. एड्स हा संसर्गजन्य रोग नाही. त्या व्यक्तीला स्पर्श केल्यानं, त्याच्याबरोबर जेवल्यानं, त्याच्याबरोबर फिरल्यानं, त्याच्याबरोबर बसल्यानं, सेवा शुश्रूषा केल्यानं एड्स होत नाही. ओके. आणि HIV बाधित दुसरा घटक आहे, अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. म्हणजे HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य आपला व्यवहार असावा. आपण त्याच्याशी टाकून त्याला समाजातून वाळीत टाकून किंवा त्याला समाजातून वेगळं करून त्याच्याशी वेगळेपणानं वागू नये. HIV डू यू नोमध्ये काय दिलं आहे बघा. HIV फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकी अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 1885. HIV infections in India occurs through unsafe sexual contact. HIV विषाणू जो आहे तो HIV विषाणू पहिल्यांदा कुठे सापडला असेल तर आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडामध्ये तो सापडलेला आहे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम जो आहे म्हणजे एड्सवरती कंट्रोल करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी मिळून एक प्रोग्रॅम आखलेला आहे आणि UNAIDS याच्यानुसार भारतात 80 ते 85% टक्के संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहे. म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध केल्यानं किंवा विषम लैंगिक संबंधातून सुद्धा तो पसरतो. ओके, पुढे इन्फेक्शियस थ्रू ॲनिमल्स.
आता प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार पहा. इन्फेक्शियस डिसीज, नॉन इन्फेक्शियस डिसीज दोन्ही पाहिले आपण. आता प्राण्यामार्फत होणारा प्रसार हा चौथा घटक आहे पहा. विच काही प्रश्न विचारलेत पहा. कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता, असे काही प्रश्न विचारलेले आहेत. आता काय विचारलेले आहेत प्रश्न एक एक बघा. पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. म्हणजे आपल्या घरामध्ये उंदीर असतात, घुशी असतात, त्यांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना कंट्रोल करण्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणते उपाय योजलेले असतात. अतिशय चांगला प्रश्न आहे. तुम्हाला सहज सांगता आलं पाहिजे बघा. येईल का सांगता कुणाला? आपल्या घरामध्ये असे अनेक उंदीर असतात, आपण रोज पाहत असतो, ते इकडून तिकडे पळत असतात. घुशी असतात, त्या रोज आपण पाहत असतो. पण त्याचा संसर्ग जो असतो तो संसर्ग होऊ नये, त्यांच्यापासून आपणाला रोगाची बाधा होऊ नये म्हणून काय उपाययोजना केलेल्या असतात सांगा बघू. बघा अनेक उपाययोजना करता येतात. तर त्यातले काही योजना अशा असतात की घरात व्यवस्थित स्वच्छता असेल तर उंदीर आणि घुशी टिकून राहत नसतात बरं का. म्हणून काय केलं पाहिजे रे, घरात व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे. देअर इज क्लिनिंगनेस अँड हायजीन इन द हाऊस, इट विल नॉट गेट इन्फेक्टेड विथ रॅट्स. देअरफॉर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज रिमूव्हिंग ऑल द अनवॉन्टेड जंक्स अँड लिटर. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम घरात अडगळ जी असते, तुम्हाला नको असलेल्या गोष्टी ज्या असतात ना त्या काढून टाकायच्या. घर स्वच्छ ठेवायचं. उंदीर पकडण्यासाठी पिंजरेसुद्धा असतात बघा. हाऊस शुड बी नीट अँड क्लीन. ट्रॅप्स कॅन बी लेड फॉर कॅप्चरिंग द रॅट. म्हणजे काय असतं, घरामध्ये पिंजरे ठेवता येतात आपल्याला. मांजरसुद्धा पाळता येतं बरं का. पण मांजरं पाळल्यानं आणखी वेगळाच रोग प्राण्यामधून आपल्याला व्हायचा आहे की नाही. मांजर उंदीर आणि घुशी ठेवतच नाही. परंतु ही पद्धत चांगली नाही. मांजर पाळून उंदीर मारणं ही पद्धत चांगली नाही. त्यासाठी पिंजरे ठेवता येतील किंवा विष घालणंसुद्धा चांगली नाही बरं का. बऱ्याच उंदीर आणि घुशींना विषारी औषधं घालून मारलं जातं. ही पद्धत अजिबात चांगली नाही, कारण त्यातून विषबाधा आपणाला होऊ शकते. ही पद्धत वापरू नये. त्यामुळे आपल्याला विषबाधा होऊन आपला जीव जाण्याची शक्यता निर्माण होते. समजते ना तुम्हाला. वन कॅन कीप द कॅट ॲज अ पेट. प्रेझेन्स ऑफ कॅट मेक्स द रॅट व्हॅनिश. म्हणजे कॅट जर आपण पाळलं तर उंदरांचं अस्तित्व व्हॅनिश होतं, नाहीसं होतं. ओके. दुसरा प्रश्न काय आहे बघा. वाय इज द नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट अँड बर्ड्स. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, पाळीव कुत्रे असतात, पाळीव मांजरं असतात, पाळीव पक्षी असतात, त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते हे की नाही. त्याचं काय कारण असतं रे. कारण माणसाप्रमाणेच काय असतं, पाळीव प्राण्यांनासुद्धा या निरनिराळ्या आजारांची बाधा होते ना. मग तो पक्षी असेल, प्राणी असेल, असे प्राणी काही ठराविक रोगांचे वाहकसुद्धा असू शकतात. त्यांच्या काही आजारामुळे आपल्याला देखील संसर्ग होण्याची भीती निर्माण होते. मुक्या प्राण्यांना त्यांच्या दुखण्याबद्दल, आजाराबद्दल सांगता येत नसतं आणि त्यामुळं त्याचा वाढ जी आहे ती झपाट्यानं होत असते. कधी वाढ झाली हे कळत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्राण्यांची, पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण जी प्राणी पक्षी पाळत असतो त्यांची. ओके. तिसरा प्रश्न बघा. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्टे ॲनिमल अँड ह्युमन हेल्थ. म्हणजे कबूतर, भटकं प्राणी किंवा मानवी आरोग्याचा आणि त्यांचा काही संबंध असतो का. आपण घरामध्ये कबूतर पाळले समजा, तर पाळलेलं कबूतर किंवा काही प्राणीही असतात बघा. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्ट्रे ॲनिमल म्हणजे स्टे नाही, स्ट्रे म्हणजे भटके प्राणी, यांचा मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न विचारलेला आहे. कबुतरामुळे श्वसन संस्थेच्या बऱ्याच रोगाचा संसर्ग होऊ शकतो बरं का. म्हणजे पिजन आपण पक्षी आहे म्हणून आजूबाजूला घरटे करताना काही होत नाही, पण बऱ्याच वेळेला अस्थमा किंवा दमा ज्याला आपण म्हणतो, हा रोग कबुतराच्या संसर्गातून होऊ शकतो. रोगाचा संबंध कबुतराच्या पिसाशी आणि विष्ठेशी असतो आणि म्हणून
कबूतर आणि आपल्या आरोग्याचा संबंध आहे असं म्हणता येईल. भटक्या प्राण्याबद्दल जर म्हणाल तर भटक्या प्राण्याचं कोणी मालक नसतात ना, त्यामुळे त्यांना लसीकरण किंवा त्यांच्या इतर आरोग्यविषयक काळजी कशी घेतली जाणार आहे की नाही, घेतलीच जात नाही. आणि त्यामुळं मग रेबीजसारख्या रोगाची त्यांना लागण झालेली असू शकते आणि असे प्राणी मानवी आरोग्य धोक्यात घालू शकतात. नंतर चौथा प्रश्न जो आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स नंतर कॉक्रोचेस ऑफ ह्युमन हेल्थ. म्हणजे उंदीर, घुशी, झुरळं ही घरामध्ये खूप असणारे प्राणी आहेत ना, प्रत्येक वेळेला घरामध्ये असतात. ते आपल्या चाळीत राहणाऱ्यांच्या अवतीभोवती ते फिरत असतात, शाळेच्या अवतीभोवती असतात. तर उंदीर, घुशी, झुरळं यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो असा प्रश्न विचारला आहे. होतो का, तर होतो. उंदीर आणि घुशी या काही रोगांचं वाहक असतात, त्यांच्यापासून सुद्धा बरेचसे रोग होतात. जीवाणूजन्य प्लेग हा रोग उंदराच्या माध्यमातून होतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग तो मानवात पसरतो आणि मग त्याचा मानवात प्रसार होतो. झुरळं विषमज्वराच्या जीवाणूंचा वाहक असतात. विषमज्वर कुठून येतो, ही झुरळं घरात असतात ते त्यांच्यामधून. त्यामुळे उंदीर, घुशी, झुरळं अशा प्राण्यांची मानवी आरोग्याला डायरेक्ट संबंध असतो. समजलं. रॅट्स आर द होस्ट ऑफ फ्लू विच कॅरी बॅक्टेरिया फॉर प्लेग थ्रू रॅट्स अँड प्लेग. थ्रू रॅट्स प्लेग कॅन बी स्प्रेड इन ह्युमन पॉप्युलेशन. Cockroaches are proven to be carriers of typhoid. Both of them continents that destroy our food. Therefore, rats and cockroaches have direct effect on human health. म्हणजे ह्युमन हेल्थवर त्यांचा परिणाम होत असतो. आता रॅबीज बघा. रॅबीज हा रोग आहे. रॅबीज हा काय आहे, एक विशिष्ट रोग आहे. तो जो रोग आहे तो कसा होतो आणि त्याची लक्षणं काय असतात, हा प्राण्यांच्या मार्फत होणारा रोग आहे. दिस इज व्हायरल डिसीज. हा जो रोग आहे रेबीज, तो व्हायरल डिसीज आहे. म्हणजे कसला आहे रे, विषाणूजन्य रोग आहे. व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य रोग. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग. म्हणजे हा जो रोग आहे ना, तो संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर, समजलं. इकडे दिलेले आहेत बघा सर्वांची नावं. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट ETC. म्हणजे हा जो रोग आहे तो संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर हे चावल्यानंतर त्याचा संसर्ग होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन वाया न्यूरॉन्स. म्हणजे काय होतं माहिती आहे, या रोगाचे विषाणू ना, न्यूरॉन म्हणजे आपला चेतातंतू असतो ना, त्याच्याद्वारे मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. हा भयानक असतो बरं का रॅबीज, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कुत्रे वगैरे चावू नयेत, पिसाळलेलं कुत्रं वगैरे म्हणतात ना, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ द डिसीज. म्हणजे काय माहिती आहे, या रोगाचं विषाणू मज्जातंतूद्वारे याच्यात जातात, कुठे मेंदूत जातात. आणि जलद्वेष म्हणतात त्याला. हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष. हे या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे. असा जो रोगी असतो ना, ज्याला रॅबीज झालेला आहे, हा रॅबीज झालेला रोगी जो असतो तो पाण्याला खूप घाबरतो. म्हणजे पाणी पाहिल्यानंतर तो घाबरून जातो, असं त्याचं लक्षण असतं. 2 ते 12 आठवडं याचा ताप आपल्यामध्ये राहतो बरं का. म्हणजे बराच दीर्घकाळ ताप असतो. उन्मादानं वागणं, पाण्याची भीती वाटणं, जलद्वेष, जलसंत्रास असे अनेक लक्षणं असतात बरं का याच्यामध्ये. एकच नसतं, इथे एकच सांगितलेलं आहे. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ डिसीज. इन दिस केस द विक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. म्हणजे विक्टीम म्हणजे या रोगाला बळी पडलेला व्यक्ती, तो पाण्याला खूप घाबरत असतो. रॅबीज इज फॅटल डिसीज. हा प्राणघातक असा डिसीज आहे. फॅटल म्हणजे प्राणघातक. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. म्हणजे आपली फॅटॅलिटी म्हणजे मृत्यूचा दर जो आहे तो कमी करता येतो आपल्याला, त्याच्यापासून आपला बचाव करता येतो वॅक्सिनेशनच्या स्वरूपात. म्हणजे आपण त्याचं वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे.
बऱ्याच वेळेला काय होतं आहे म्हणतो आपण आणि मग वॅक्सिनेशन आपण घेत नाही. मग असं जेव्हा वॅक्सिनेशन घेत नाही तेव्हा दीर्घकाळ त्याची सिम्पटम्स लक्षात येत नाही आणि मग काही कालावधीमध्ये नंतर सिम्पटम्स लक्षात येतात. तोपर्यंत दिवस निघून गेलेले असतात. सिम्पटम्स स्टार्ट्स टू ॲपियर विदिन 19 to 175 डेज, म्हणजे 3-4 महिन्यानंतर ही सिम्पटम्स आपल्याला हळूहळू दिसायला लागतात. मग कुत्रा चावला आहे असं म्हणतो आपण, मग त्याची सिम्पटम्स दिसतात. ओके, आता सिम्पटम्स ऑफ रॅबीज काय आहेत बघा, म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत इकडे दिले, याच्यात हे दिलेले आहेत पॅरेग्राफमध्ये आणि इकडे गुलाबी कलरचा बॉक्स आहे तिथेही दिलेले आहेत बघा. फिवर फॉर 2 to 12 weeks, जवळजवळ 12 आठवडे हा फिवर राहतो. नंतर एक्स जनरेशन्स इन बिहेवियर, आता याचा जो हिवताप जो आहे की हिवताप नव्हे काय आपण पाहतोय काय म्हणतो आपण रॅबीज. आता एक्स काय आहे एक्स ॲग्रेशन म्हणजे त्याला म्हणतात काय म्हणायचं त्याला, अतिशयोक्ती म्हणायचं. काय म्हणायचं अतिशय. एक्स ॲग्रेशन इन बिहेवियर म्हणजे वागण्यामध्ये फार अतिशयोक्ती येते यांच्या. आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. अशी ही 3 महत्त्वाची लक्षणं सिम्पटम्स ऑफ रॅबीजमध्ये दिलेले आहेत. आता पुढे बघा इंटरनेट माय फ्रेंड म्हटलेलं आहे. इंटरनेट माझा मित्र. वॉच द व्हिडिओज अबाउट रॅबीज ऑन इंटरनेट, म्हणजे मुद्दाम तुम्ही ते पाहायचं, मग त्याची भयानकता आपल्या लक्षात येते. किती भयानक रोग आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इंटरनेटवरती व्हिडिओ सर्च करायचे रॅबीजचे आणि ते पाहायचे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरस, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ रॅबीज, मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. रेबीज रोगावर प्रतिबंधात्मक उपचाराची माहिती मिळवा, यादी तयार करून मित्रासोबत चर्चा करा. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला छोटासा उपक्रम दिलेला आहे. पुढे पेज नंबर 10 वरती नॉन इन्फेशियस डिसीज दिलेले आहेत बघा. इथंपर्यंत सारे इन्फेशियस डिसीज आपण काय काय शिकलो हे जर तुम्ही पाहिलं, या लेसनमध्ये आपण काय शिकलो. आपणाला एकूण 7 आर्टिकल शिकायची होती. त्यातली हेल्थ आपण शिकलो, टाईप्स ऑफ डिसीजेस शिकलो, इन्फेशियस डिसीजेस शिकलो, नंतर सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज आणि इन्फेशियस थ्रू ॲनिमल शिकलो. आता 2 आर्टिकल राहिलेत, जेनेटिक मेडिसिन आणि लाईफस्टाईल अँड डिसीजेस. इन्फेशियस डिसीज, नॉन इन्फेशियस डिसीज आता आपल्याला पाहिजे आहेत. नंतर नॉन इन्फेशियस नंतर 2 मुद्दे राहतील, जेनेटिक मेडिसिन आणि लाईफस्टाईल ऑफ डिसीजेस. ओके, हे आपण नंतरच्या पिरियडला पाहूयाल, कारण एकाच लेक्चरला सारं डोक्यावरनं जाणार तुमच्या. आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण 3 मुद्दे घेणार आहोत. एक मुद्दा आहे नॉन इन्फेशियस डिसीजेस. ओके, कोणता मुद्दा आहे? नॉन इन्फेशियस. तर नॉन इन्फेशियस डिसीज कोणकोणते आहेत, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत जेनेटिक मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल अँड डिसीजेस, म्हणजे जीवनपद्धती आणि रोग. असे 3 मुद्दे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. या ठिकाणी आज आपण हे लेक्चर इथं संपवूया. लेक्चर झाल्यानंतर नीट समजून घ्यायचं, एकदा 2दा 3दा ऐकायचं, समजून घेतलं की मग लिहायला घ्यायचं आणि मग पाठांतर करायचं. अशा पद्धतीनं गेलात तर विज्ञान काही तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.